जेव्हा केव्हा तुम्हाला इन्स्टंटवाला डोसा चटणी खायची असेल ना, तर खास करून ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। हा डोसा एकदम नरम आणि मऊसूत होतो, दिवसभर असाच नरम राहतो। मोठेच काय लहान सुद्धा आवडीने खातील असा हा डोसा चटणी ब्रेकफास्ट तयार होतो। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर या डोस्यासोबत लागणारी जी चटणी आहे ना, फटाफट आपण आधी ती बनवून घेऊया। त्यासाठी काय करायचे, 2 चमचे हरभऱ्याची डाळ, 2 चमचे शेंगदाणे, त्यानंतर लसण, लाल मिरची घालायची, सोबतच आपल्याला तीळ आणि जिरं घालायचं आहे। हे छान आपल्याला मस्त रोस्ट करून घ्यायचे, खरपूस असं भाजून घ्यायचे तेलामध्ये। भाजलेलं सर्व साहित्य मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं। अशा पद्धतीने नॉर्मल थंड झालं की त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं। अगोदरच खमंग भाजल्यामुळे आपल्याला याला फोडणी वगैरे द्यायचं काम पडत नाही। अशा पद्धतीचं वाटून झालं की मस्त चटपटीत टेस्ट यावी किंवा चव यावी त्यासाठी 1 ते 1.5 चमचा चिंचगुळाची चटणी घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, हवं तर आमचूर पावडर सुद्धा घालू शकता। पुन्हा अर्ध्या मिनिटासाठी मिक्सरला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि तयार चटणी बाउलमध्ये काढून घ्यायची। मस्त असा फ्लेवर आणि तडका घालूया, म्हणजे काय, तडक्याशिवाय चटणीला मजा येत नाही। त्यासाठी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं, त्यामध्ये फोडणीची डाळ घालायची, मोहरी घालायची, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर सुद्धा घालायची आहे। शेवटी मस्त अरोमा यावा, त्याचा फ्लेवर यावा म्हणून थोडासा हिंग सुद्धा घालायचा आहे। मस्त व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने। फोडणी छान तडतडल्या गेली की तयार फोडणी आपल्याला चटणीवर घालून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीची मस्त झटपट तयार होणारी टेस्टी अशी आपली ते चटणी, डोसा चटणी तयार झालेली आहे। नक्की ट्राय करा। चला आता मस्त इन्स्टंटवाला डोसा बॅटर बनवूया। त्यासाठी आपल्याकडे बऱ्यापैकी 1 वाटी भात हा राहतोच, उरलेला राहतोच। तर तो 1 वाटी मी इथे भात घेतलेला आहे, तो मिक्सर जारमध्ये घातला। त्यानंतर 1 मोठ्या आकाराचा बटाटा सालं काढून, कच्चा बटाटा बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून तो घातलेला आहे। त्यानंतर 1 वाटी रवा घातला आणि 1 अर्धी वाटी दही सुद्धा घातलेला आहे, कारण फ्लेवर खूप छान येतो। त्यानंतर मस्त स्पायसीनेस येण्यासाठी हिरवी मिरची, अद्रक आणि जिरं घातलेलं आहे। गरजेनुसार पाणी घालून मस्त असं डोस्याचं बॅटर तयार करून घेतलं। पूर्णपणे मिक्सरला फिरवायचं। त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ, सोबतच थोडंसं तेल सुद्धा घालायचं आणि क्वचित आपल्याला हे 2 मिनिटासाठी मस्त याला चांगलं फेटून घ्यायचं आहे, कारण जास्त भिजू द्यायची गरज नाहीये। रवा हा मिक्सरमध्ये बारीक होतो, त्यामुळे काही जास्त वेळ आपल्याला भिजवायची गरज नाही त्याला। त्यानंतर 1 तवा घ्यायचा आहे, नॉनस्टिक असेल तर बेटर, नसेल तर तेल आणि पाणी लावून त्याला मस्त असं कोटिंग करून घ्यायचं किंवा ग्रीस करून घ्यायचं। आणि तापमान हे तव्याचं मध्यमच ठेवायचं, म्हणजे कमी ठेवलं तरी चालेल। त्यावर हलक्या हाताने मस्त तयार बॅटरचा डोसा असा पसरवून घ्यायचा, वरून तेल घालायचं, छान उलटपालट करून घ्यायचं अशा पद्धतीने। मस्त तुम्ही बघू शकता, छान असा जाळीदार इथे आपला डोसा तयार झालेला आहे। बघा आहे की नाही, किती सोपं आहे। असेच राहिलेले सर्व डोसे तयार करून घेऊयात। नक्कीच थोडी जरी रेसिपी आवडत असेल ना, तर लाईक करायला मुळीच विसरू नका। अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता, कोणताही आपण सोडा वगैरे न वापरता इथे मस्त अशी जाळी येते, मस्त असे होल पडतायत ना, तर हेच साईन आहे की आपला डोसा हा परफेक्ट तयार होतो। वरून तेल घालायचं, मस्त उलटपलट करायचं, एकदम मऊसूत हे डोसे तयार होतात। एकदा खरं सांगते, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खरंच खूप आवडतील हे डोसे। दिवसभर असेच नरम राहतात, शिवाय तुम्ही टिफिनवर सुद्धा देऊ शकता। या मिश्रणामध्ये आपण 1 बटाटा वापरला आहे, त्यामुळे डोसे नरम तर होतात, पण चवीला सुद्धा खूप छान लागतात, अतिशय रुचकर लागतात। तर असे हे गरमागरम नरम चटक मऊसूत असे डोसे सोबत ही चटणी 1 नंबर कॉम्बिनेशन तयार होतं। खरं सांगते, अशा पद्धतीचा ब्रेकफास्ट एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि सर्वजण आवडीने खातील। आय होप तुम्हाला मी बनवलेली आजची ही डोसा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। थँक्यू।